take us too seriously. I must admit I was relieved, 'cause I never wanna play happy. नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित तुझं संग प्रीत लगाई है भाग 9. हे मला ह्याच्याच खिशातून भेटले आणि म्हणूनच मला वाटणारा संशय खात्रीत बदलला. तो गंभीर होत बोलतो. या कागदपत्रावरून तरी मलाही आता सेम वाटतंय. डॉक्टर परत ते कागदपत्र त्याच्याकडे सोपवत बोलतात. ते दुसरे तिसरं काही नसून पॅन कार्ड, आधार कार्डच्या झेरॉक्स असतात, ज्या जरा चुरगळलेल्या होत्या. बहुतेक गेले 4-5 वर्ष ते एकाच ठिकाणी नीट न ठेवल्याने थोड्या चुरगळलेल्या होत्या. बरं, आता मी जे सांगतोय ते नीट ऐक. त्याने ते खिशात ठेवताच डॉकच पुढे बोलायला लागतात. तसं ते काय बोलणार आहेत ह्याचा विचार करत तोही जरा सरकून व्यवस्थित बोलायला लागतो. मला असं वाटतंय की गेले 4 वर्ष कुणाच्या तरी हा दबावाखाली राहत होता. शिवाय त्याला बहुतेक खूप मोठ्या प्रमाणावर टॉर्चरही केले या 4-5 वर्षात, ज्यात हा असा मानसिकरित्या वेडसर ठरला आहे. ह्याच्याशी तुम्ही काही बोलायचा कधी प्रयत्न केला आहे का? डॉक्टर पुढे विचारतात. डॉक्टर हा आत्ता 3-3.5 तासांपूर्वी आम्हाला या अवस्थेत भेटला. आम्हाला काही विचारताच आलं नाही, कारण त्या आधीच तो खूप हायपर होत होता की मला व चाचांनाही कंट्रोल करता येत नव्हतं. म्हणून आम्ही त्याने इतका वेळ जे घडलं ते सांगितलं. ओके ओके, मी पाहतो मग माझ्या पद्धतीनं. तो शुद्धीवर आला की मी आधी बोलेन. मग आपण बघू, डॉक्टर त्याला आश्वस्त करत म्हणतात. हो चालेल डॉक्टर, पण त्याला सर्व आठवेन? तो किंचित चिंतित होऊन बोलतो. ते आता तो उठल्यावर कसा रिस्पॉन्स येईल त्यावरच अवलंबून आहे. डॉक्टर दोन्ही खांदे उडवत बोलतात. ओके, मग मी जातो त्याच्याकडे. जागा झालं की बोलवतो. तो शेकहँड करून उठणार तोच डॉक्टर त्याला परत मानेनच बसायला बोलतात. हा डॉक, तसा तोही परत नीट बसत बोलतो. हे डॉक्टर संजोग शर्मा, हे अनुचे खरेच फियांसे आहेत? ते त्याच्याकडे एकटक नजरेनं विचारतात. संजोग डॉक्टर आहे? आता मात्र तोच त्यांना उलटा प्रश्न विचारतो. हो, अरे तुझ्या शाळेचा मित्र आहे ना तो, आणि तुला माहित नाही? आता आश्चर्याची पाळी डॉक्टरांवर होती. हो, म्हणजे आमच्या शाळेत होता 10वी पर्यंत. पण नंतर तो कुठे गेला कोणालाच माहीत नाही. अगदी मलाच काय तुषारला पण माहीत नसेल. पण हां, हिला कधी भेटला, कधी यांचं लग्नाचं ठरलं याबाबत मलाच काही कल्पना नाही. तो डॉक्टरांची शंका दूर करत बोलतो. अच्छा, अरे लंडनमधला एकमेव गोल्ड मेडलिस्ट इंडियन डॉक्टर आहे हा. खूप लहान वयात त्याने 10 मेडल मिळवले आहेत आणि आपल्या भारताचा नाव रोशन केलं आहे. इथली डॉक्टर कम्युनिटी खूप मानते त्यामुळे त्याला. आणि आजही माझ्या एका क्रिटिकल केसमध्ये तो मदत करण्यासाठीच आला आहे. ते हसून बोलतात. त्यांच्या चेहऱ्यावर संजोगसाठी अभिमान दिसून येत होतो आणि विशालही आश्चर्य, कन्फ्यूज, आनंद अशा अनेक संमिश्र भावनांनी त्यांना पाहत होते. अरे वा, प्रगती आहे शेंबड्याची, तो मनातल्या मनात हसून बोलतो. बरं, जा आता, तुषारची काळजी घे. डॉक्टरही मग पाणी पीत त्याला निरोप देतात. तसा तोही हो बोलून निघून जातो. आर यू ओके नाऊ? औषधांची गोळी देता देता कॅन्टीनमध्ये संजोग अनुला विचारतो. हो, आणि थँक्स इथे आल्याबद्दल. ती त्याने दिलेली गोळी जिभेवर ठेवत पाणी पीत बोलते. थँक्स बोलून तुम्हाला पर्क करत आहे. प्लीज, तो थोडा दुःखी होत बोलतो. ओके, सॉरी. ती आता त्याच्या डोळ्यात बघत बोलते. पण आता तर तो आणखीनच उदास दिसू लागतो. तसं तिला लक्षात येते. ओके बाबा, आता नो सॉरी, नो थँक्स. ओके? ती हलकेच आपले कान धरत बोलते तसा त्याचा चेहरा खुलतो. पण इथे तू काय करत आहेस? तू काय माझ्यावर स्पाय करतो की काय? ती हसत विचारते. हो ना, आता या डॉक्टर मजनूचे तेवढेच तर काम राहिले होते. म्हटलं होणारी बायको कुठे गेली पाहावं. तोही यावर हसून तितकंच गोड बोलतो. सिरियसली? तू तू खरंच माझ्यावर स्पाय करत होता? आता मात्र ती गंभीर होत विचारते. त्याचं बोलणं तिला खरं जे वाटत होतं. अरे हो? तो आता खळखळून हसायला लागतो, कारण तिचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. वेडी आहेस काय? म्हणत तो तिला डोक्यावर टपली मारत बोलतो. मी कशाला माझ्या सुंदर होणाऱ्या बायकोवर स्पाय करून स्पाय करू, जबकि मुझे पता है कि तू सिर्फ और सिर्फ. हो, हो कळलं. हा मजनू डॉक्टर किती तुम्ही प्रेम करता ते माझ्यावर? त्याला काटत ती मध्येच बोलते. आता चुपचाप सांग, तू इथं काय करतोयस? अरे खरंच मला समजलं तू इथे आहेस,
म्हणून मी तडक आलो. तो तरीही तिची खेचत बोलतो. ढब्बू. आता ती उठून दोन्ही कमरेवर हात ठेवून रागात बोलते आणि तिने ते नाव घेताच तो आधी इकडे-तिकडे पाहायला लागतो. "ए, प्लीज डोंट कॉल मी धिस नेम," म्हणत तिला खाली बसवत बोलतो. "अच्छा, अजूनही या नावाने तू त्रासतो? मग तर आता तुला याच नावाने बोलवणार." तीही त्याला आता चिडवत बोलते. "माझी माय," तो तिला दंडवत घालत बोलतो. "सांगतो कारण, पण प्लीज आता मला या नावानं चिडवू नकोस. आणि सी, मी आता पहिल्यापेक्षा किती फिट आहे ते." तो आता उठून आपली शरीरयष्टी दाखवत बोलतो. "ओके, ओके, बस खाली." आता त्याचं असं करणं तिला लाजल्यासारखं होतं. कॅन्टीनमध्ये तसं जास्त गर्दी नव्हती, पण जी होती तीही त्यांनाच पाहत होती. "नाही चिडवणार बाबा, पण बस आधी खाली." आता तिला दंडवत घालायची गरज होती. तोही मग हसत पाण्याचा ग्लास तोंडाला लावतो. "अगं, तिथे तुमचे डॉक्टर अरोरा आहेत ना?" थोडं पाणी पिऊन परत ग्लास टेबलवर ठेवत तो आपलं बोलणं कंटिन्यू करतो. "त्यांनीच मला बोलवलं होतं. त्यांची कोणी त्यांचा कोणी खूप सीरियस पेशंट आहे म्हणे. त्यालाच बघायला आलो होतो. पण तोच कॉरिडॉरमध्ये तुम्ही तिघे दिसलात. आणि तुषार जिवंत आहे हे वाक्य कानावर आलं. जबकी तू मला गेल्याच 4 वर्षापूर्वी सांगितलं होतं ना, की तो नाही आता." क्रमशः. कोण आहे हा संजोग शर्मा? आणि विशाललाही कसं काय त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही. आणि तुषारचं काय? तुषारला नक्की झाले काय? कुणी त्याच्यावरती दबाव आणलाय? असे अनेक प्रश्न पडले आहेत. पण या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची असेल तर कथा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. आणि कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चलो, भेटू पुढच्या भागात.